आमची लेक डिलिव्हरी व्हायची तर रस्ता नाही, 2-4 रोज अहमदपूर मध्ये ठेवलं पुरीला. कसली हाल आहे माणसाची. लेकरा बाळांना सुद्धा कुठं पाण्याचा ताप एवढा का रोडचा. दवाखान्यात जर जायचं म्हणलं तर पेशंटला बिलकुल जाण्यासारखी अवस्था नाही रोडची. आज 20 वर्षापासून रोड तयार होत नाही. हाय कुणी हाय मग ह्या गाव हाय का न हाय तर बघायला कुणी राजी राही. ग्रामसेवक कुठं हाय किती हाळवाडीला माहित नाही. पहिला बी सरपंच असाच आणि दुसरा बी सरपंच निवडून आला तो बी असाच. ह्याच्यामुळं आमच्या गावाकडे कोणी दखल घेत नाही. जर रस्ता नाही झाला तर आम्ही येणाऱ्या इलेक्शन मध्ये मतदानावर बहिष्कार टाकणार आहे. आम्हाला म्हातारी आली तर कुठे झाला सोय नाही होत म्हणून सांगायचं सरळ. आम्हाला जरूरत नाही कोणा सरपंच. आता पुढच्या इलेक्शनला आम्ही बहिष्कार. तालुक्यात नाही जिल्ह्यात महाराष्ट्रात भारतात बी कुठे तुम्हाला सापडणारे होडकून कुठल्या तांड्या वस्त्याचे रस्ते झाले पण या गावचा रस्ता नाही. 20 वर्ष झाले या गावाला रस्त्याचे. आजूबाजूवाले शेतकरी अडवल्यात. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह आणि मी आलो आहे चाकूर तालुक्यातील चिद्रेवाडी गावाचा रस्ता दाखविण्यासाठी. कारण अनेक वर्षापासून चिद्रेवाडीचा रस्ता काय स्थितीमध्ये आहे हे प्रशासनाच्या दरबारी मांडण्याचं काम आम्ही करणार आहोत. तुम्ही बघू शकता माझ्या उजव्या बाजूला जे आहे काही महिला चालत येत आहेत, काही नागरिक त्यांच्या टू व्हीलरवरून येत आहेत, दुचाकीवरून येत आहेत. काय स्थिती आहे बघू शकता तुम्ही. चिद्रेवाडीच्या रस्त्याची अवस्था. चाकूर तालुक्यातील तहसीलदार आणि लातूरचे जिल्हाधिकारी या चिद्रेवाडीला एकदा हे भेट देतील का येऊन. बघू शकता तुम्ही हा काय स्थिती आहे रस्त्याची. आल्यानंतर मी नागरिकांसोबत संवाद साधण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे. बऱ्याचशा महिला आणि पुरुष या ठिकाणी येत आहेत. कुठून आलात तुम्ही? एक मिनिट तुमच्याशी बोलायचं आहे मला. कुठून आलात? वडगाव. काय सांगायचं या रस्त्याबद्दल? रस्ता दुरुस्त व्हायला पाहिजे. खड्डे माणूस पेशंट जायलाच येत नाही. हा आता गाडी कशी गेली बघितलं ना तुम्ही. हो 5 मिनिटाचा रस्ता आहे, अर्धा घंटा लागला यायला. सिंगलला दोन्ही पाय टिकून येत आहे, पेशंटला तर नेताच येत नाही. हा हा धन्यवाद. चला पुढे आणखी काही त्यांच्याशी. सिंगलला गाडी नीट चालत नाही. बर याकडे येऊन याकडे गाडी अशी सरक खेळून करताय. गाडी न्यावं कसं. काही महिलांसोबत मी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. चाकूर तालुक्यातील हे चिद्रेवाडी गाव आहे आणि याच ठिकाणी काही महिलांशी मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. काकू कुठून आलात? वडगाव. बर कुठे चला तिकडे? शेताला. बर कसं आहे रस्त्याबद्दल काय सांगायचं? या काय सांगायचं तर नीट करायचा रस्ता. काय कोण करेल हे रस्ता नीट? आता तुमच्यासारखे कार्यकर्तेच करावं लागते, दुसरं कोण करते? आमच्यासारखे अशा चिखलात जातात, पाण्यात जातात. आता तुमच्यासारखे कार्यकर्तेच करावं लागते, दुसरे कोण करताय? हा दुसरं कोण करताय? बघा तर काय सांगायचं रस्त्याबद्दल? काय नीट करा म्हणून सांगायचं आम्हाला रस्ता पाहिजे जायला. सरपंचानी उपसरपंचानी हे करायचं असं. काकू काय सांगायचं? नीट करायचं, चांगलं करायचं, जाला याला रस्ता. या महिलांच्या प्रतिक्रियेवरून असं लक्षात येतं की नेमकी मागणी कुणाकडे करायची खरंच हे सुद्धा यांना माहित नाही. अगदी खेड्यातील हे वातावरण, सत्य परिस्थिती मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. कारण ज्या लोकप्रतिनिधींना यांनी मतदान देऊन सत्तेच्या खुर्चीवर बसवलेलं आहे ते एकदा चिद्रेवाडी गावामध्ये प्रवेश करतील का आणि चिद्रेवाडी ग्रामस्थांचा हा रस्त्याचा प्रश्न सोडवतील का हा माझा सवाल आहे. आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून अनेक नागरिक या ठिकाणी जमत आहेत. काही मी पुरुष मंडळीकडे जाणार आहे. काय सांगायचं रस्त्याबद्दल? काय रस्त्याची अवस्था फार बेकार आहे. रस्त्यावरून 4 वेळेस मोटरसायकलून पडावं लागते. रस्ता गुडघ्यातील खड्डे आहेत, कमरेतील खड्डे आहेत. रस्त्याची अवस्था अशी 20 वर्षापासून अशी आहे रस्त्याची अवस्था. जीव मुठीत घेऊन चालावं लागतं या रस्त्यानं. चिद्रेवाडी गावात महिला पुरुष जर बिमार पडले तर ह्या रस्त्यानं जीव घेणं प्रवास करावा लागतोय. अत्यंत हालेकीचे जीवन प्रवास आहे चिद्रेवाडी गावचा. या नागरिकांच्या प्रतिक्रियेवरून पुन्हा एकदा लक्षात येत आहे की आपला जीव जो आहे मुठीमध्ये घेऊन दुचाकी असेल किंवा ऑटो असेल त्याच्यामधून प्रवास करावा लागतो. एक आमच्या गावाला शिक्षक आहे, शिक्षकाचा मोटरसायकलवरून पाय घसरून पाय मोडलाय.
तरी मनमानचा पाय फ्रॅक्चर झाला आणि दुसऱ्या ग्रामस्थाचा. हा हा आणि एक इथं रस्त्यानं चाललेला कंटेनर पलटी झालाय. हा कंटेनर गावातल्या पोरं लाईनवर गाडीवर तरी इथे कंटेनर पलटी झालाय. त्या कंटेनर या रस्त्याच्या अवस्थेमुळे पलटी झाला आणि पाय फ्रॅक्चर झाला त्यांचा. पुढे मी नागरिकांकडे आणखी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. ही स्थिती आहे रस्त्याची. कसं वाटतं हे रस्त्याबद्दल काय बोलायचं? रस्त्याची अवस्था एकदम खराब झालेली आहे. त्याकडे कोणी बघायला तयार नाही, दुर्लक्ष करत आहे. कुठल्याही ग्रामपंचायत असो, कोणी आमदार बघायला तयार नाही, कोणी दखल घ्यायला तयार नाही. हो, तरी याची मेहरबानी करून वरिष्ठांनी दखल घेण्यात यावं. बस. लातूरचे जिल्हाधिकारी आणि तालुक्याचे लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे खरंच तात्काळ लक्ष देतील का? कारण एखादी महिला चिद्रेवाडीहून दवाखान्यामध्ये जर घेऊन जायची असेल, हाळीला असेल किंवा उदगीरला असेल, अहमदपूरला असेल, तर काय कसरत करावी लागते हे तुम्ही या चित्रामध्ये पाहता.
सध्या मी आलो आहे चाकूर तालुक्यातील चिद्रेवाडी गावामध्ये। मागील 2 दिवसापासून येथील काही कार्यकर्त्यांनी फोनच्या द्वारे मला माहिती दिलेली आहे। पाऊस जेमतेम जरी झाला तरी रस्ता खराब होतो। मागच्या 20 वर्षापासून चिद्रेवाडीला रस्ता नसल्यामुळे येथील ग्रामस्थांची मी संवाद साधण्यासाठी आलो आहे आणि विशेष म्हणजे पाण्याची सुद्धा सोय नाही। मागील 5 वर्ष कार्यकाळामध्ये ज्या लोकप्रतिनिधींनी काम केलेलं आहे त्यांच्यावरती इथल्या नागरिकांनी अतिशय नाराजी व्यक्त केलेली आहे। लोकप्रतिनिधी या गावाला पुन्हा तरी भेट देतील का असं त्यांचं म्हणणं आहे। काही नागरिकांशी मी संवाद साधताना तुम्ही हे लाईव्ह चित्र बघत आहात लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातल्या चिद्रेवाडी गावचं। मी ज्ञानोबा भीमराव नागरगोजे असून हा चिद्रेवाडीचा रहिवासी आहे। आमच्या येथील किनी आणि वडगाव जाण्यासाठी कसल्याच प्रकारच्या रस्त्याची सोय नाही आहे। आता इतकी अडचण आहे की उदाहरणार्थ एक भागवतामध्ये असं उदाहरण दिलेलं आहे की चक्रुहात शिरल्याच्या नंतर बाहेर निघता येत नाही अशा प्रकारची अवस्था होऊन बसलेली आहे। तर त्यातून काहीतरी पर्याय काढावा, नाही काढल्यास आमचं गाव पूर्ण उपोषणाला बसलं जाईल। श्रीरंग माणिकराव केंद्रे चिद्रेवाडीचा रहिवासी आहे मी। रोडची जर एखादी दवाखान्यात जर जायचं म्हणलं तर पेशंटला बिलकुल जाण्यासारखी अवस्था नाही रोडची। आज 20 वर्षापासून रोड तयार होत नाही। कितीतरी इलेक्शन होऊन गेले, राजकारण होऊन गेले, नाही ते झालं परंतु आमच्या रोडची कोणी दखल घेत नाही। रोड आणि पाणी 2 गोष्टीची आम्हाला भरपूर अडचण आहे। इकडे किनीला जायला तर व्यवस्था नाही ना, इकडे हाळीला जायला व्यवस्था नाही आणि बाजार मार्केट हा हाळीचा आहे तरी गावातून निघण्याची शक्यताच नाही। पाऊस पडले की रस्ता बंद होत आहे। मी शिवराज माणिकराव केंद्रे, राहणार चिद्रेवाडी, तालुका चाकूर, जिल्हा लातूर। आज आमच्या गावातून कुठंच बाहेर निघण्यासाठी रस्ता नाही। वडगावला जाण्यासाठी रस्ता नाही। आम्ही सरपंच बदली केला, पहिला बी सरपंच असाच आणि दुसरा बी सरपंच निवडून आला तो बी असाच। ह्याच्यामुळं आमच्या गावाकडे कोणी दखल घेत नाही। जर रस्ता नाही झाला तर आम्ही येणाऱ्या इलेक्शनमध्ये मतदानावर बहिष्कार टाकणार आहे। इलेक्शनला मतदान करा, कोणीच गावातून माणूस जाणार नाही। दुसरी गोष्ट, हे गाव संपूर्ण बीजेपीचं आहे। बीजेपीचं गाव असल्यामुळे टोटल मतदान ओबीसीचं मतदान आहे या गावात। तरी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये बीजेपीचं सरकार असून सुद्धा आमच्या गावाकडे कोणी दखल घेत नाही, इथले नेते दखल घेत नाहीत। आमच्या गावचा आमदार एकमेव निष्क्रिय आमदार आहे। तो इलेक्शन झाल्यापासून अजिबात एक वेळेस सुद्धा आमच्या गावात आलेला नाही। त्यामुळे आम्ही आतापर्यंत मतदान केलं, पण आता आम्ही चक्क इलेक्शनवर बहिष्कार टाकणार आहे। हा आमच्या इथं पाण्याचा प्रश्न लय अवघड आहे। एक तर पाणी नाही आणि जायला वडगावला रोड नाही। एवढं काम करून द्यायचं। बालाजी नारायण नागरगोजे बोलतोय। आमच्या गावात रस्ता नाही अजिबात, आणखीन पाणी नाही। पाण्यास घ्या पाणी द्या म्हणतो, कोणी पाणी द्यायला तयार नाही। सरपंच कुठलाही पाणी देत नाही, आणखीन रस्ता कुठलाही सरपंच करत नाही। पहिले सरपंच तसाच आणि हा बी तसाच आहे। त्याने गावाची सोय केली पाहिजेत, कोणत्या सरपंचाने केली पाहिजेत। नाही होत तर नाही होत म्हणून सांगायचं सरळ। आम्हाला जरूरत नाही कोणा सरपंचाची। आता पुढच्या इलेक्शनला आम्ही बहिष्कार टाकणार आहे सरळ। मी अनिल किशनराव जायभाई, राहणार चिद्रेवाडी। वडगाव ते चिद्रेवाडी 1.5 किलोमीटर अंतर आहे। असा रस्ता आहे की तालुक्यात नाही, जिल्ह्यात, महाराष्ट्रात, भारतात बी कुठे तुम्हाला सापडणारे होडकून। कुठल्या तांड्यावस्त्याचे रस्ते झाले पण या गावचा रस्ता नाही। 20 वर्ष झाले या गावाला रस्त्याची सोय नाही। व्यवस्थित पाण्याचं सुद्धा व्यवस्थित पुरवठा नाही। पाणी असून इथं जवळपास आमच्या 4 किलोमीटरवर तळ आहे। व्यवस्थित पाण्याचं तिथं पण पाणी नाही असं सांगतात। पाणी सुद्धा व्यवस्थित टायमाला सुटत नाही। तर त्यासाठी तहसीलदार साहेबाला आम्ही विनंती करू इच्छिली, एक अर्ज दिला, आमदार साहेबाकडे लेटर दिलं। मागे एक वेळेस बातमी लावली एबीपी माझाला, कुणी बघायला तयार नाही। येत्या इलेक्शनला आम्ही बहिष्कार टाकणार म्हणजे टाकणार। 1 महिन्यात जर रस्त्याचा मार्ग नाही लागला तर आम्ही तहसीलला उपोषणाला पहिली वेळेस बसणार, निवेदन देऊन नंतर मतदानाला बहिष्कार टाकण्यात येईल। केरबा श्रीहरी नागरगोजे, राहणार चिद्रेवाडी। आमच्या गावाचा रस्ता वडगावचे राजकारणी लोक एकूण एकाच्या खेळीमुळे होऊ देत नाहीत। कारण ह्या वडगावामध्ये राजकारण खेळत आहे। वाडी वडगावमध्ये
तरी चिद्रेवाडीच्या लोकांना फार त्रास होत आहे. चिद्रेवाडी ही गाव एकमेव वडगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत आहे. तरी वाडीच्या लोकांना हळी, वडगाव, शेळगाव इकडं जाणाऱ्याला रस्ता गुडघेत कमरेत खड्ड्यातून जावं लागत आहे. तरी ग्रामपंचायतला, जिल्हा परिषदला एवढी विनंती करतो की रस्ता करून द्यावी ही विनंती. माझं नाव आहे अशोक निवर्ती नागरगोजे, राहणार चिद्रेवाडी. पहिलं होतं पोटच्या गाव, ग्रामपंचायत वडगाव, एक्की वडगाव, त्याच्यामध्ये आहे चिद्रेवाडी आधी. आम्ही हा ग्रामपंचायत चिद्रेवाडीमध्ये. आज रस्ता बघायला गेलं चिद्रेवाडीला यायला अक्षरशः मी पैलवान जवान म्हणतो जायची ताकद नाही. उद्या जर बायले काम सुद्धा डिलिव्हरीला आली दवाखाना कधी गाठणार नाही अशी पोलिस रस्त्यात झालेली आधी. हे असे कामं व्हायला नको आहे ग्रामपंचायतच्या आधी. ग्रामपंचायतला फांड्याला वळून सरकारचा आधी करून घ्या. गावगाडा सुधारणा तुमची आधी. का चित्र भांडणं तुमचे ग्रामपंचायतच्या वडगावमध्ये आणि चित्रवाडा का पडता धरून तुम्ही? हा मान्य आहे. पहिल्याच्या फंडमध्ये जे आलते 55 फुटाचा रस्ता होता आधी. त्याच्यामध्ये आजूबाजूला शेतकऱ्यांनी काय म्हणले बा सिटी बाऱ्या चिद्रेवाडी हे काय मोठी सिटी नाही मानलं गेलं. दिल्ली झाल्याच्यामध्ये ठीक आहे मान्य. जेवढा रस्ता आहे जितक्या फुटाची 33 फुटाची जे पांधन आहे ते कराय काय हरकत नाही. चिद्रेवाडी कधी ठाममध्ये रस्ता मा करून देणं भाग आहे. कोणते बी राष्ट्रवादीचं ग्रामपंचायत राहो किंवा BJPचे राहो रस्ता आधी चिद्रेवाडीला पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि पाण्याचा एक मुद्दा आहे. 2 गोष्टी आम्हाला पाहिजे. अडवतंय कोण रस्ता करण्यासाठी? अडवतं म्हणजे सांगतो की आम्ही ग्रामपंचायत वडगाव एक्की त्याच्यामध्ये आहे चिद्रेवाडी. पहिल्याच्या काळामध्ये अडवणाऱ्या लोकांचे नाव सांगता येत का? स्पष्ट सांगा. लोकांचे नाही. गेल्या वेळेस तुमच्या गावामध्ये 20 वर्षापासून रस्ता नाही. कोण अडवल्यामुळे रस्ता होत नाही? ऐकून घ्या. पहिल्याचे होते काँग्रेसचे ग्रामपंचायत. आडवाल्या म्हणजे सरपंच आले त्या मुद्द्यावर गोष्टी. आता आडवत म्हणजे काय? आता जे म्हणणं आहे पहिले 55 फुटाचा रस्ता होता त्या टायमाला आडले मान्य आहे. जे आडले लोक रस्ता हा हळीची लोक अडवायला लागलेत का? नाही. चाकूरचे लोक वडगावचे अडकवल्यात. लोक कोण अडवायचे सांगा ना. आजूबाजूवाले शेतकरी अडवल्यात. वडगाव पासून चिद्रेवाड पण जे शेतकरी आहेत ह्या बाजू त्या बाजूचे का म्हणून अडतात. मंजुरी आली 50 फुटाची. इथं रस्ता आहे 33 फुटाचा. हा तर बाजूचे शेतकरी मारुती चित्रे आहेत आणखी जे शेतकरी आहेत त्यांचं मत आहे की 33 फुटामध्ये करा. आणि मंजुरी आली होती 50 फुटाची. त्याच्यामुळे हा रस्ता झाला नाही. रुकला गेला त्यावेळी रुकला गेला. नाही जो रस्ता जे आहे ना हा ग्रामपंचायतचं काम आहे का? त्याला अधिकार आहे का नाही गावचा? तेवढं तर काम तंदुरुस्त करून घ्यायला पाहिजे का नाही यापुरतं तरी? त्यांनी कसल्याच बघणार त्याची दखलच घेणार. हा काय नवीन माणूस तर येऊ शकत नाही आमच्या गावामध्ये रस्त्यानं. कित्येक लोक पडल्यात मोटरसायकलीवर. नाही तर काय नाही मुरमाच्या 10-20 ट्रिप 5-5 ट्रिप टाकासारखी ऐपत नाही काय ग्रामपंचायतची. आम्ही असं करतो तसं करतो. ग्रामपंचायत इलेक्शन आलं तेव्हा म्हणले आता कुठे गेली ग्रामपंचायत? काय का बजेट आहे का नाही ग्रामपंचायतला स्वतःच? काय आपलं ह्याचे हे पैसे भरलेले टॅक्स नळपट्टीचे घरपट्टीचे सगळं घर आजारी पडलंय. प्यायला पाणी नको, रोड नको जायला. आमची लेक डिलिव्हरी व्हायची तर रस्ता नाही. 2-4 रोज अहमदपूर मध्ये ठेवलं पुरीला. कसली हाल आहे माणसाची. लेकरा बाळांना सुद्धा कुठं पाण्याचा ताप एवढा का रोडचा. एक माणूस बिमार पडला ते नाही सगळं घर गुमाले आमचं. काय तर सोय अवघड निवडून घेतात जात्यात फिरून बघ ना. आता पुन्हा कुणी कसं करायला लागेल? हे येतंय मतदान द्या ते येतंय. आता गाववाल्याने एक जाऊन लागतं बाहेर तर कळतंय लोकायला. मतदान करायचं तर भोगाच करायचं तर एक जण जर वाडीतून जर माणूस जर गेलो रे बघा आता गेटलाच उभारते मीच उभारते. आम्हाला कळणार आहे आमची काय हाल आहे काय नाही. किती बिमार पडला आम्हाला. गोळी नको, औषध नको, जायला काही वाहन नको. रस्ता बघा तुम्ही तर जाऊ शकता का त्या रोडनं? खड्डे किती पडले तर का गाडी चालली आहे माणसाला जायला येऊ लागले का काय?
पाण्याचा किती झालं ताप आहे. नवीन सरपंच करा, जुना करा, कोणताही करा, कोणताच काही करणार माणसाचं काहीच नाही. हे कोणी गडी बी बोलणार, काही बाया कोणी बोलल्याला काही मानिनात. काय करतोय माणूस? एक माणूस सुद्धा हो का कसले आमच्या घरी बिमार पडले लोक, असं पाणी द्यायला कोणी नाही. असं काय करा? आडामध्ये तर पाणी बघा किती आळ्या झाल्यात, बुचबुच आळ्या झाल्यात. आमच्या वाडीला रस्ता बरोबर नाही भैया. आमच्या वाडीला जर डबल कुठं बाई जर बिमार पडली तर डबल जाऊत म्हणलं तर गड्याची न्यायची टाप नाही. आणि एक तर गावामध्ये नाल्या असून त्या नाल्याची काढायची स्वच्छता नाही. घरापाशी बघा तुम्ही, जे पाणी थांबते त्या पाण्यामध्ये बुचबुच आळ्या, मग त्याच्यापासून आम्हाला आजार व्हायला लागले. मग गाव हाय तिथं सरपंच हाय, कुणी हाय, मग ह्या गाव हाय का न हाय तर बघायला कुणी राजी नाही. ग्रामसेवक कुठं हाय किती हाय वाडीला माहित नाही. विचारा तुम्ही त्या ग्रामसेवकाला ना, कधी तर काही हे हाय पाण्यात काही औषध हाय कुठं काही हाय त्याने कधीच विचारत नाही वाडीला. ग्रामसेवक कसला आहे ते वाडीला कुणालाच माहिती नाही हे ग्रामसेवक आहे म्हणून. मग कशासाठी? आम्हाला काही नाही, फक्त रस्ता, जायला प्यायला पाणी, आम्हाला एवढं स्वच्छ सगळं, आम्हाला गाव स्वच्छ पाहिजे. गावाच्या रस्त्या बघताना आम्हाला चांगली सोय करा झाला. काहीच आम्हाला म्हाताऱ्या आली तर कुठे जायला सोय नाही. म्हाताऱ्या तर तिथंच आहेत. आवाज बहुजनांचा.